महत्वाची बातमी समोर येते। धुळ्यातील भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। दोंडाईसा इथं गुलमोहर कॉलनीत हा सगळा प्रकार घडलाय। रात्री 2च्या दरम्यान आग लागलेली होती। आग अजूनही नियंत्रणात आलेली नाही। आगीत आजूबाजूच्या घरांचं अतोनात नुकसान झालंय। दोंडाईसा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल ठाकूर यांच्याकडून। विशाल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी साधारण 2 ते 3 वाजता ही पहाटे लागलेली आग, गोडाऊनला आग लागलेली आहे। या आगीचं कारण स्पष्ट जरी नसलं तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगार, प्लास्टिक वगैरे ठेवण्यात आलेलं होतं आणि अचानक ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस सगळेच ज्या ठिकाणचे जे काही कर्मचारी होते ते या ठिकाणी नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळलेली। पहाटेच अग्निशामक दलाच्या काही गाड्या तिथे दाखल झाल्यात, परंतु अजूनपर्यंत आगीची काही जी दाहकता आहे तिथं आहे अजून सध्या लागली। आग लागण्यामागे नेमकं काय कारण आहे या सगळ्याविषयी काही संकेत पोहोचतायत का? आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात का अद्यापही म्हणावं तेवढं यश येत नाहीये? काय आव्हान आहे? लागली सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या ज्या परिसरामध्ये ही आग लागली त्या ठिकाणी अनेक काही ठिकाणी गोडाऊन्स आहेत आणि या ठिकाणी पूर्ण शहरातील जो काही प्लास्टिक असेल, भंगार असेल हा जमा केला जातो आणि कदाचित उष्णता टेम्परेचर एवढं आहे की त्यामुळे कदाचित शॉर्ट सर्किट झाला असावा आणि ती आग लागली आणि आग ही तिने रौद्र रूप धारण करत ही प्रत्येक गोडाऊनला लागत गेली असेल आग, असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे। लागवी निश्चित धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या एकूण असे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।